Hollywood. Yo शेतकरी तर नाते बॉलिवूड. काय चोराचं नातो या चोऱ्याचं वावर पावर फिक्स आहे. नमस्कार मंडळी, आज परत एकदा तुमचं स्वागत आहे रॉक ऑन सुतळे चॅनलवरती. आणि आज आम्ही तुमच्यासाठी एक ब्लॉग घेऊन आलेलो आहे. ऐनवरे या गावची 3 वर्षांनी एकदा जत्रा येते, तर आम्ही असं विचार केला की चला त्यावरती सुद्धा एक आम्ही ब्लॉग बनवावा. तर त्यासाठी आज आम्ही निघालेलो आहे. तर आमची आज पालखी बघा तुम्ही बघताय सजली आहे. श्री भैरी योगेश्वर तिकडे जाण्यासाठी सजली आहे. जशा बाकीच्या गावातून पालख्या आपल्या इकडे येतात, तशी आज आपली पालखी दुसऱ्या गावामध्ये जाणार. तर आम्ही असा एक कंटेंट म्हणून एक आज आम्ही परत आम्ही आज ब्लॉग बनवत आहे. तर आमच्या ब्लॉगमध्ये तुम्ही आज बघा की दुसऱ्या गावामध्ये जाऊन कशी आम्ही मजा करतो आणि काय काय नवीन नवीन असे करतो, ते आज तुम्हाला पाहायला भेटतील. आता पालखी बाहेर निघालेली आहे. तर बघताय तुम्ही पालखी आता सरळ आम्ही आमच्या गाडीमध्ये बसवण्यात येईल आणि तिथून आम्ही पुढे जाऊ. आता पालखीचा निघालेली आहे ऐनवरे या गावामध्ये जाण्यासाठी. आणि तुम्हाला बघायचं सांगितलं 3 वर्षांनी एकदा ती जत्रा येते. तर आमच्या आज पालखी तिकडे निघत आहे. जसं की दुसऱ्यांच्या गावातून पालख्या आपल्या इकडे येतात, तसं आज आपली पालखी सजून तिकडे दुसऱ्या गावात जाणार आहे. तर ती पण एक सुद्धा वेगळीच मजा असणार आहे बघण्यासाठी. तर तुम्हाला सुद्धा एक अनुभवायला मिळेल आमच्यासोबत. आणि ढोलवाले आमचे प्रमुख इथे सर्व तिथे तुम्हाला दिसत आहेत. सर्व एक छोटा आमचा कलाकार तिकडे खाली बसलाय. आणि आमचे गुरु बाबा जे पालखीची सेवा करतात दिवस रात्र सोबत राहून, तर त्यांना एकदा दाखवत होती. कॅमेरा बघा, गुरु बाबा आहेत आपले, गुरु बाबा आहेत. पालखी आता आली आहे ऐनवरे या गावामध्ये. आणि आता आम्ही डायरेक्ट मंदिरामध्ये जाऊ. पालखी नाचवत गाजवत जाऊ आता आम्ही. आता एका ठिकाणी घरी आमची पालखी थांबलेली आहे, कारण की तिथे पालखीची पूजा वगैरे होणार, नंतरच पुढे मंदिरामध्ये जाणार आहे. तर जेवढ्या पण पालख्या येत आहेत त्या इथे घरामध्ये थांबून पुढे जात आहेत. पाहता आताच एक पालखी पुढे गेलेली आहे, देवघरची पालखी. तर तुम्हाला आम्ही थोडं दाखवतो की सगळ्या पालख्या कशा एका घरामध्ये सजून बसलेल्या आहेत. तर हे पहा तुम्ही इकडे मांडवे.
सुंदर प्रकारे पालखी इथे नाचवली गेलेली आहे आणि आता मंदिरामध्ये पालखी जाऊन बसलेली आहे. तर अजून तुम्हाला खूप सारी मजा बघायला भेटली. अजून आम्हाला इकडे तिकडे फिरायचं आहे. खूप सुंदर मंदिर बांधलेलं आहे, तुम्ही पाहताय. खूप म्हणजे एक डोळ्यांमध्ये एकदम असं खूप सुंदर दिसत आहे. अशी प्रतिमा इथे बांधली गेलेली आहे. देवस्थान आहे, तिला मान भेटलेला आणि तिथे बसलेली आहे आतमध्ये. तर तिचं सुद्धा आम्ही दर्शन घेत आहे. आज होता तो 3 दिवसाच्या अगोदरचा. परवा होती तेवढीच आज माणसं आहे. तेवढीच आहे, जास्त नाही आहेत, तेवढीच आहे. आज तुमचं प्रमोशन होऊन जाईल. आम्हाला 15 रुपयाला देणार आहे महावीरवाला. तर हा बघा 15 रुपये ना. हा 15 किती बोला रे. तिकडं पण होता, आम्ही तिकडं म्हटलं जाऊ दे, पण तू इकडं दिसल्यामुळे आम्ही इकडं आलो. ती खरेदी चालली आहे. बघूया, मी पण बघतो काहीतरी माझ्यासोबत. चला आम्ही पण बघतो जरा काय आहे काय घेण्यासारखं. शॉपिंग हे चापा आणि मेहंद्या बिंद्या लावून ठेवलेल्या इकडं. किचन कुठला किचन आहे. बावल्या बोल. डोलोगडवाली वर आहे. लिंबू सरबत पियायला या. चला तर मंडळी, आजचा आपला हा ब्लॉग इथेच संपेल. कारण की आपली पालखी आहे ती तिथे मंदिरात जाऊन बसली आहे. तर आजचा ब्लॉग आपण इथे एंड करू, कारण की आता घरी जाण्याची वेळ झाली, कारण की आम्ही तर थांबू शकत नाही. तर आय होप तुम्हाला मजा आली असेल आणि आमच्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि खूप जास्त शेअर करा. आणि भेटूया पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये. चांगलं.